श्रीराम जय जय राम। अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरे पाहिले असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय. अभिमानाने सद्गुण जाऊन लागले तर काय उपयोग. ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. सापाला दूध घातले तरी त्याचे विषच होते. तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला, तो वाढतच जातो. आता याकरिता सत्कर्मे करायचे सोडावे असे नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्या बरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्याजवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकून लावणे आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल. तसे आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येते. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते ते बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात. दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे. त्याने दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा वा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आतल्या सर्व दोषांचे उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 16. विषय निष्कपटता, मनाची स्वच्छता, आचरणातील प्रामाणिकता आणि साधकाचे अंतर्मुख जीवन. दासबोध समास 1 मधील दशक 16 चे अत्यंत पवित्र आणि अंतर्मुख करणारे मार्गदर्शन पाहणार आहोत. या दशकात समर्थ रामदास स्वामी सांगतात, साधकाने बाह्यरूप सुंदर असण्यापेक्षा अंतर्मन स्वच्छ, निष्कपट, पवित्र असावे. हे दशक साधकाच्या आतल्या जीवनाचा, भावाचा आणि नीतीचा आरसा आहे. निष्कपटता साधकाचे खरे सौंदर्य. समर्थ सांगतात, कपट नसणे म्हणजेच मनाचे सौंदर्य. कपट म्हणजे दिखावा, दुहेरी वर्तन, खोटेपणा, मत्सर,
स्वरूपाचे पावित्र्य पण अंतरंग दुष्ट. यामुळे साधक कितीही पूजा साधना करीत असला तरी मन निर्मळ होत नाही. निष्कपटता आली की मन हलके होते, वाणी शुद्ध होते, सत्संग जडतो, साधना खोल जाते, देवकृपा मिळते. हेच समर्थांनी सुचवलेले जीवन सौंदर्य आहे. मन शुद्ध करण्यासाठी सत्संग आवश्यक. समर्थ म्हणतात, मन शुद्ध करण्याचे औषध म्हणजे सत्संग. सत्संगाने विचार बदलतात, मन स्थिर होते, चांगले संकल्प येतात, वासनांची शक्ती कमी होते, अहंकार वितळतो. सत्संग नसल्यास मन जगात, विषयात, मोहात अडकते. साधकाने आचरण शुद्ध ठेवावे. समर्थ सांगतात, आचरण शुद्ध असेल तर साधना यशस्वी होते. आचरण म्हणजे सत्य, शुद्ध वर्तन, न्याय, नम्रता, संयम, इतरांची मदत, वाईट कर्म टाळणे. मनात विचार वेगळे, वर्तन वेगळे असेल तर साधना निष्फळ. आचरणच साधकाची खरी ओळख. साधकाचा स्वभाव नम्र आणि शांत. समर्थ सांगतात, साधकाने नम्र राहावे. का? नम्रता मनाला पवित्र करते, राग नष्ट करते, मत्सर कमी होतो, बुद्धी स्थिर होते, वर्तन गोड होते. अहंकार साधनेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा. नम्रता म्हणजे खरा सामर्थ्याचा स्रोत. मनातील वासनांवर विजय मिळवा. समर्थ म्हणतात, वासनांनी केलेले मनाचे बंधन तोडा. वासनांचे प्रकार: विषय वासना, कीर्तीची इच्छा, धनलोभ, कौतुकाची अपेक्षा, खाजगी स्वार्थ. वासनांनी मन गुलाम होते. वासनांवर विजय, मन स्वतंत्र होते. मन स्वतंत्र, देवाबरोबर एकरूप होते. साधकाने बोलण्याला सीमारेषा ठेवा. समर्थ स्पष्ट सांगतात, बोलणे कमी, कार्य जास्त. अति बोलण्याचे परिणाम: चूक वाढते, मतभेद वाढतात, मन विचलित होते, ऊर्जा वाया जाते. मितभाषी माणूस गोड बोलतो, योग्य वेळी बोलतो, सत्य बोलतो, मनावर नियंत्रण ठेवतो. साधकेने हा गुण लावून घ्यावा. लोकांना दोष देऊ नका, स्वतःकडे पहा. समर्थांचा मुख्य संदेश: इतरांचे दोष पाहू नका, स्वतःचे सुधारा. लोकांमधील दोष पाहण्यात वेळ जातो, मन कडवट होते, निंदा वाढते, साधना कमी होते. स्वतःमध्ये दोष शोधा, स्वभाव बदला, चांगले संस्कार घ्या, रोज थोडे सुधार करा. यामुळे साधकाचा मार्ग उघडतो. दशक 16 सार: 1. निष्कपटता हे साधकाचे खरे सौंदर्य. 2. मन शुद्ध करण्यासाठी सत्संग सर्वोत्तम. 3. आचरण शुद्ध ठेवा. 4. नम्रता हा साधनेचा पाया. 5. मनातील वासनांवर विजय मिळवा. 6. मितभाषी, विचारपूर्वक वर्तन करा. 7. इतरांना नाही तर स्वतःला सुधारा. हे 7 संदेश साधकाला अंतर्मुख, गंभीर, शांत आणि आध्यात्मिक बनवतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.